या दिवशी तुळशीला चुकूनही घालू नये पाणी, नाराज होऊ शकते माता लक्ष्मी। श्री स्वामी समर्थ। सकाळी सूर्योदयाच्या वेळी तुळशीला जल अर्पण केल्याने जीवनात आनंद येतो आणि घरामध्ये सकारात्मकता टिकून राहते। तथापि तुळशीला रोज पाणी घालणे देखील अयोग्य मानले जाते, त्यासाठी दिवसही निश्चित करण्यात आलेले आहेत। आयुर्वेदामध्ये तुळस या वनस्पतीला खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते। हिंदू धर्मात या वनस्पतीची देवता म्हणून पूजा केली जाते। घराच्या अंगणात तुळशीचे रोप असेल तर त्या घरात सुख शांतीचे वातावरण राहते असे म्हणतात। या वनस्पतीचे औषधी गुणधर्म देखील आहेत, खूप फायदेशीर मानले जातात, त्यामुळे औषधी बनवताना त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो। हिंदूच्या श्रद्धाबद्दल सांगायचे तर तुळशीच्या रोपामध्ये देवी लक्ष्मी वास करते। तुळशीला पाणी घालताना या चुका अवश्य टाळा। सकाळी सूर्योदयाच्या वेळी तुळशीला जल अर्पण केल्याने जीवनात आनंद येतो आणि घरामध्ये सकारात्मकता टिकून राहते। तथापि तुळशीला रोज पाणी घालणे देखील अयोग्य मानले जाते, त्यासाठी दिवसही निश्चित करण्यात आले आहेत। या उलट जर तुम्ही रोज तुळशीला पाणी अर्पण करत असाल तर तुम्हालाही नुकसान होऊ शकते। ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी तुळशीच्या रोपामध्ये पाणी टाकू नये। हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार तुळशी माता रविवारी भगवान विष्णूचे निर्जला व्रत पाळते। अशा स्थितीत जल अर्पण केल्यास त्यांचा उपवास मोडू शकतो, यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालणे टाळावे असे सांगितले जाते। एकादशीचा दिवस भगवान विष्णू आणि माता तुळशीला अतिशय प्रिय आहे। देवउठाणी एकादशीचा दिवस तुळशी मातेसाठी अधिक खास मानला जातो, कारण मान्यतेनुसार या दिवशी तिचे लग्न झाले होते। अशा स्थितीत एकादशीला तुळशीच्या रोपामध्ये पाणी टाकू नये। या दिवशी तुळशी मातेचे व्रत पाळले जाते। एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत। तुळशी संबंधित हे उपाय नक्की करा। खूप प्रयत्न करून देखील व्यवसायात किंवा नोकरीत मनाप्रमाणे यश मिळत नसेल तर आपल्याला गुरुवारी एक उपाय करायचा आहे। आपण हा उपाय गुरुवारी किंवा कोणत्याही शुभ दिवसाला करू शकता। या दिवशी आपल्याला श्याम तुळस अर्थात काळ्या तुळशीच्या जवळ असलेले गवत घ्यायचे आहे। ते पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधायचे आहे आणि ते आपल्या तिजोरी, लॉकर, व्यवसायातील गल्ला किंवा किमती दागिने वस्तू ठेवत असलेल्या जागेवर ठेवायचे आहे। याने निश्चितच प्रगती होईल। आपल्याला संतानाकडून सुख मिळत नसेल किंवा आपल्या सांगण्यात नसेल तर रविवारी तुळस तोडू नये, म्हणून इतर दिवशी तुळशीचे पाने तोडून संतानाला खाऊ घातल्यास संतान आपल्या सांगण्यात राहतील। तसेच तुळशी पूजन करताना आपल्याला सवाष्ण दिसल्यास त्यांना लक्ष्मी स्वरूप मानले जाते। तुळशीला वाहिलेले कुंकू त्यांना लावावे आणि तेच कुंकू आपल्या संतानाला देखील लावावे, याने त्याची वागणूक चांगली होईल, वाईट संगत असल्यास दूर होईल। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशीचं झाड पूर्व दिशेकडे असावं। असं करणं शक्य नसल्यास उपाय करण्याच्या 2 दिवसापूर्वी तरी झाडाची दिशा परिवर्तित करून घ्यावी। तसेच ज्या कन्येचा विवाहास योग येत नसेल तिने दक्षिण पूर्व दिशेस तुळशीचं झाड ठेवून पूजन करावे, विवाहाचे योग जुळून येतील। तुळस ही अनन्यसाधारण महत्त्व असणारी आहे। तुळस वर्गात 26 प्रकारच्या वनस्पती आहेत। या सर्व सुगंधी व झुडूप प्रकारात मोडतात। या सर्व पौष्टिक उत्तेजक आहेत। सर्व तुळशींचा वास येतो। तुळशीत प्रमुख 2 प्रकार आहेत, कृष्ण तुळस व श्वेत तुळस। काळी म्हणजे कृष्ण तुळस व श्वेत म्हणजे वैजयंती तुळस। कृष्ण तुळसचे सर्व भाग औषधात वापरले जातात। मंजिऱ्या येण्यापूर्वी तुळशीच्या झाडात औषधी गुणधर्म पूर्णपणे भरलेले असतात। औषधात वापरताना मंजिरा आलेली तुळस वापरू नये।